हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो यांच्याकडनं पण तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर माझ्या मागच्या बॅकग्राऊंडवरनं तुम्हाला समजलाच असेल की मी आहे पनवेलला. बिकॉज माझी आहे बिकॉज हे मला चिडवतात बिकॉज बोलते म्हणून. कारण माझी आहे आज मंगळागौर. आज आहे मंगळवार. मी पनवेलला आले फ्रायडेलाच, बिकॉज सॅटर्डेला आमच्याकडे सत्यनारायणची पूजा होती घरातल्या घरात, म्हणून मग मी फ्रायडेलाच आले. आणि इव्हन आज माझा फंक्शन सुद्धा आहे मंगळागौरीचं, तर खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. फर्स्ट मंगळागौर आमच्या घरात, माझीच पहिली मंगळागौर आम्ही सेलिब्रेट करतोय. सो जी काय मंगळागौरीची पूजा असते ती आम्ही घरीच करणार आहोत. भटजी येणार आहेत. ॲक्च्युली भटजी येणार होते 10 वाजता आणि आता वाजलेत 11:45, बट अजून काही भटजी आलेले नाहीयेत. सो मी भटजीची वाट बघत बसले. रेडी वगैरे झाले, सकाळी लवकरच उठले 8 वाजता आणि तयारी वगैरे केली, बट भटजी अजून आलेले नाहीयेत. सो पूजा आम्ही घरी करणार आहोत आणि जे काही जागरण डान्स वगैरे असतात ते आम्ही हॉलवरती करणार आहोत संध्याकाळी. तर आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग आणि एंटरटेनमेंटवाला असणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर मम्मी आता आतमध्ये जेवण करते, नैवेद्य दाखवायचा असतो मंगळागौरीचा. तर मम्मी तिकडे जेवण करते. पप्पा गेलेत हॉलवरती. पप्पा आणि मामा गेलेत हॉलवरती थोडंसं अरेंजमेंट बघायला. आमचे साहेब जरा कॅमेरा सेटिंग करतात, बिकॉज आजचा कॅमेरामॅन माझा नवरा आहे आणि आजचा ब्लॉग शूट हा आय थिंक सो दीक्षा करणार आहे. आणि कोण कोण येणार आहे आज आमच्याकडे मंगळागौरीसाठी ते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो आत्ता भटजीची वाट बघते. आणि आज दिवे सुद्धा करायचे आहेत, जे मंगळागौरीला लागतात 16 दिवे, आणि देवीचे दागिने सुद्धा करायचे आहेत. सो आता मम्मीने पीठ मळून ठेवलंय, तर मी आणि हे आता दागिने करायला बसतो. मम्मी बाकीचं जेवणाची तयारी करेल. सो चला बघू आजचा दिवस कसा जाणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. सो आजचा ब्लॉग नक्की बघा. सो पीपल प्लीज स्टे ट्यून्ड. अंदर क्या जरा ग्रामदैवताभ्यो नमः स्थानदैवताभ्यो नमः मंगलागौरी पूजनं च करिष्येतरङ्गं महागणपतिकुण्डमाल्ययुत अर्घ्यं समर्पयामि. पुनः 3 वेळेला साधं पाणी घालते. अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि. स्नानीयं समर्पयामि. स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. श्रीशुभमङ्गल
भजे प्रियं तुलुकारणं मयोपपादे दुःखं वासते प्रतिगृह्य प्रवादतरसीदमारतीभिः त्वां कुञ्जयामि जगदी वरिमे प्रसीद श्रीकुमङ्गलागवृ इदं कर्पूरार्तिक्य महानीराजनदीपं समर्पयामि नमस्करोमि पूजनेन जैनश्री पाणी सोडायचं श्री शिवमंगलागौरी प्रियता सो गाईज आता वाजले 12:30 आणि 12:15 वाजता माझी पूजा झाली. कंटे आई बोलते, आईला थांबू नाही शकत. सो माझी पूजा झाली 12:15 वाजता आणि छान अशी पूजा झाली. आता आमची लाईट गेली आहे बिकॉज मंगळवार आहे आणि मंगळवार असल्यावरती पनवेलला लाईट जाते ॲज युजल. गिरगावात नाही जात पण इकडे पनवेलला जात. गाव आहे गिरगाव, यू नो गिर आणि पुढे गाव आहे. सो कोणाचं गाव आहे ते तुम्हाला समजलंच असेल. तर आमच्या इथे लाईट गेली आणि मरणाचं गरम होतंय. सो पूजा वगैरे झाली, भटजीसुद्धा गेली आणि आता मी पिते चहा बिकॉज माझा आहे उपवास. आज जेवणार आहे दुपारी बट नैवेद्य दाखवल्यावरती नैवेद्य दाखवल्यावरती जेवणार आहे, उपवास सोडणार आहे. सो आता मी चहा पिते आणि आता आम्ही दोघं चाललो आहे हॉलवरती. पप्पांनी शंकराची पिंड आणली आहे एवढी मोठी, ती घेऊन आम्ही आता चाललो आहे हॉलवरती बिकॉज हॉलवरती जाऊन सुद्धा डेकोरेशन करायचं आहे. सो मम्मी इथे जेवण करेल तोपर्यंत आम्ही तिकडे जाऊन डेकोरेशन वगैरे करून येतो. मग आल्यावरती नैवेद्य दाखवणार आणि मग आरती करणार. सो चला आता चहा पिऊन घेते. आणि माझा कॅमेरामॅन माझा नवरा या ना जरा या. सो चला आता मी डिरेक्टली तुम्हाला हॉलवरती भेटते. कोरियन लावलंय तुम्हाला. सो आम्ही काल रात्री मास्क लावले होते तोंडाला, चेहऱ्याला आहे मी ओरिजिनल. तुम्ही छान असा चुडा भरलाय. चुडा तोच आहे, 2 बांगड्या टाकल्यात त्यामध्ये लालवाले. नवीन घेतल्या हिरव्या बांगड्या. हिरव्याच असते. आणि ही जी शेवटची आहे ती माझी लग्नापासूनची आहे, जी मी अजून सांभाळून ठेवली. देखा थोड्याच वेळाने पाहुणे यायला सुरुवात होईल. सो त्याच्या आधी मला सगळी कामं करून घ्यायची आहेत आणि थोड्या वेळाने दीक्षासुद्धा येणार आहे. सो चला आता मी पटकन हॉलवरती जाऊन रेडी हॉलचं डेकोरेशन करून येते. सो सी यू लेटर. अंधेरी ते पनवेल फिरून गिरगाव अंधेरी अंधेरी गर्दीत वा ना. सो आम्ही पोचलोय हॉलला. अशा प्रकारे द्या त्या माझ्या हातात. अशा प्रकारे आम्ही शंकराचं पप्पांनी हे आणलंय, मामानी आणि पप्पांनी. चलो सावकाश. उलटा करून का बरं
अशा प्रकारे हॉल आहे. उतर चल घरी जाऊन काम आहेत. काला काला येतोय. चल इथं नको. तर जसं की मी बोलले आम्ही हॉलवरती जाणार आहोत. तर आम्ही हॉलवरती आलो. जी शंकराची आम्ही भाड्याने काय म्हणू शकतो पिंड शंकराचं जे असतं ते आम्ही घेऊन आलो. ते इथे ठेवलं आहे. थोडं सामान आम्ही घेऊन आलो ते आम्ही हॉलवरती ठेवलं आहे. आता आम्ही परत घरी चाललो आहे आणि घरी जाऊन नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे, आरती करायचं आहे आणि मग त्यानंतर लगेच रेडी व्हायला घ्यायचं आहे. बिकॉज आता वाजलाय 1 आणि 2 वाजता सगळे पाहुणे निघणार आहे. तर त्याच्या आधी मला रेडी व्हायचं आहे. म्हणून मग आम्ही आता पटकन घरी जातो, नैवेद्य दाखवतो. सो बघू पुढे काय प्रोग्राम असणार आहे, तुम्हाला ते समजेल असं. स्टे ट्यून. चलो. सो आम्ही आलो आहे आता फुलं घ्यायला. जी हळदी कुंकूला बायकांना द्यायची आहेत ती घ्यायला. मार्केटमध्ये मागेच आहे मार्केट. आणि हे मी घेतलंय. हे मी घेतलंय. ह्याला म्हणतात आलथा. आता खूप लोक बायकांना माहितीच असेल आलथा म्हणजे काय. बिकॉज मी मेहंदी नाही काढली आणि आता मला अजिबात टाईम नाही आहे मेहंदी काढायला जायला. म्हणून मग मम्मी बोलली की ते असं रेडीमेड गोळ्यांचं असतं ते घे आणि तेच लाव सध्या. म्हणून मग आम्ही हे घेतलं आहे आलथा. तर आता आम्ही चाललो आहे फुलांच्या शोधात, कारण फुलं ताजी दिसत नाही आहेत. तिकडे जायचं समोर हे बघ समोर. चल पुढून शॉर्टकट मारला असा उलट. अरे उलट असं. हा काय बोलायचं आता. त्याच्या अनेक मित्रांचाही या व्हिडिओमध्ये सहभाग आहे. अजित पवारांच्या प्लीज इग्नोर माय अवतार. समोर आलाय. उमेश पाटील आमदार त्यांच्या कारवर आमदारांचा लोगो आहे. त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष. 29 तारखेला आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाण्याचा इशारा दिलाय. त्याच तयारीच्या अनुषंगानं जरांगे पाटील धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. सोलापूर भागात तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. 16 दुर्वा 16 परीची पत्री जाईल जुया बुया. शेवंती नागताचे सामन हरे मंदे ते राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगळा गौरी माते की जय. आंबे माते की जय. गणपती बाप्पा मोरया. सदा सर्वदा योग तुझा. सो आमची आता नैवेद्य सुद्धा दाखवला आणि इवन आमची आरती सुद्धा करून झाली जी 16 दिव्यांनी करायची असते. तर आता वाजले 2. आम्ही बसतोय आता जेवायला. मी पण उपवास सोडतीये. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. सो आता जेवते सगळ्यांसोबत आणि मग त्यानंतर दीक्षा येईलच. आता दीक्षा नाही संध्याकाळी थालीपीठ खाणार.
सो दीक्षा सुद्धा येते ऑन दी वेज आहे. तिला मी 2 वाजता ये बोलली होती, ती सुद्धा निघाली असेल. सो ती आल्यावरती लगेच रेडी व्हायला घेणार आहे. तर चला आता आम्ही पटकन जेवण घेतो. तुम्ही पण या जेवायला. मम्मी पप्पांचा एवढा गोंगाट असतो ना, त्यांना समजतच नाही मी ब्लॉगिंग करते. ह्यांना जाम भूक लागले. हा चल चला आम्ही जेवून घेतो. बाय बाय. जेवण आलीस ना? मला माहिती जेवण घे, मला माहिती आहे तिथेच होतीस. नाही गेली, तिला नको काय होईल. खरंच नव्हती गेली. अगं जेवण